अध्ययनाचा प्रसंग आला, ते रामशास्त्रींचा प्रसंग मी काय सांगितला, त्यांचा तो अपमान झाल्यामुळे ते तिथून निघाले. पुन्हा 2 महिन्यांनी ते इकडं आले. पण मग इकडं आल्यानंतर कुर्तकोटी शंकराचार्यांनी जे विद्यापीठ काढलं, त्या विद्यापीठामध्ये खूप चांगले चांगले लोक होते. जे लोक होते ते सगळे अत्यंत विद्वान आणि विशेषतः नीतीसंपन्न होते. नीतिमूल्य जपणारी माणसं अशी सगळी कुर्तकोटी शंकराचार्यांच्या बरोबर त्यावेळेस होती. एक दप्तरी म्हणून गृहस्थ होते, देलदप्तरी नावाचे त्यांचे भाऊ ह्याला होते नागपूरला. त्यांचेच भाऊ इकडं यांच्याकडे शिकायला आले होते. त्याच्यानंतर लक्ष्मणशास्त्री मुरगुडकर वगैरे, द.मा. निमकर अशी काही माणसं होती. ही माणसं विविध विषय शिकवणारी होती. काही जण कोणी समाजशास्त्र शिकवत होतं, कोणी व्याकरण मीमांसा. विशेषतः हे जे होते लक्ष्मणशास्त्री मुरगुडकर यांच्याकडे गुरुजींनी सिद्धांत कौमुदी, पाणिनीचं जे महत्त्वाचं व्याकरण आहे, सिद्धांत कौमुदी म्हणून ग्रंथ आहे. तो सिद्धांत कौमुदी ग्रंथ जो आहे तो 3 वर्ष अध्ययन केलं त्यांनी. त्या ग्रंथाला 3 वर्ष लागतात. त्याच्यानंतर नारायण शास्त्री वाडीकर म्हणून या भागात त्या काळामध्ये न्याय शिकलेले न्यायरत्न नारायण शास्त्री वाडीकर म्हणून होते. ते गुरुजींच्या बाबतीमध्ये असे की हे 2 गुरुजी, लक्ष्मण शास्त्री मुरगुडकर आणि नारायण शास्त्री वाडीकर, हे दोघंही नंतर म्हणजे गुरुजी पुण्यात गेले तर हे दोघे पुन्हा पुण्यातही आले त्यांना शिकवायला. हा एक त्यांचा योगायोग चांगला. तर ज्या ह्याच्यामध्ये असताना नारायण शास्त्री वाडीकर वगैरे हे न्याय शिकवत असत. तर त्याकडे गुरुजींचं पंचलक्षणी, दिनकरी वगैरे, मुक्तावली वगैरे हे जे न्यायाचे ग्रंथ आहेत ते ग्रंथ सगळे नारायण शास्त्री वाडीकरांकडे झाले. बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती, प्रखर होती. कुठल्याही गोष्टीचा पूर्ण विचार करून पटलं तर हो म्हणणार, नाहीतर नाही, असा त्यांचा स्वभाव होता. पण त्यांच्या शिक्षणाच्या काळात 2 गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत त्या झाल्या. एकदा काय झालं, नारायण शास्त्री वाडीकरांचा पाठ चालू होता. म्हणजे नारायण शास्त्री न्याय सिद्धांत मुक्तावली शिकवत होते. न्याय सिद्धांत मुक्त का तर्कसंग्रह शिकवत असते, तर्कसंग्रह असेल का, मुक्तावलीचा पाठ नसेल, तो तर्कसंग्रहाचा पाठ असेल. पाठामध्ये असं झालं की सगळ्यांनी पंक्ती वाचताना चुकीची वाचली. 8-9 जण शिकत होते. गुरुजींच्या वेळेस बाळशास्त्री, आचार्य बाळशास्त्री म्हणून होते, गदो देशपांडे होते, विश्वंभर शास्त्री वैष्णव म्हणून होते, असे बरेच लोक होते. विशेषतः नाशिकचे वारे शास्त्री, त्यांचं पुढं खूप मोठं नाव झालं, ते वारे शास्त्री ज्यावेळेस होते गुरुजींवर शिकायला, हे सगळे एकत्र शिकायला बसले असताना पाठ चालू होता. विद्यार्थ्यांनी चुकीची पंक्ती वाचली. तर विद्यार्थ्यांनी चुकीची पंक्ती वाचली आणि गुरुजींनी तसाच अर्थ सांगायला सुरुवात केली. सगळे आणि समजलं म्हणून पोरं हो समजलं का, तर हो समजलं सगळ्यांनी म्हटलं. तर गुरुजींनी बराच वेळ विचार केला आणि ते म्हणले मला काहीच समजलं नाही, म्हणजे मला काहीच समजलं नाही असं म्हणले. आता मला काही समजलं नाही म्हणल्यानंतर काय झालं, ते म्हणले तुम्ही जे सांगताय ते काही मला पटत नाहीये. प्रसंग असा होता, उपाधी नावाचा एक दोष आहे, त्याचा लक्षणाचा विचार चालू होता. आणि तिथं साध्य व्यापकत्व सती साधना व्यापकत्व उपाधित्व असं आहे. तिथं काय झालं, साधन अव्यापक असं वाचायला पाहिजे, साधन अव्यापक असं वाचायला पाहिजे वस्तुतः. पण वाचणाऱ्यांनी कसं वाचलं, साधन व्यापकच वाचलं. म्हणजे साध्य व्यापकही आणि साधन व्यापकही दोन्ही असंच वाचलं. आणि लक्षण समन्वय करताना म्हणजे ते बसून दाखवत असताना, ते समजून घेत असताना त्या उदाहरणात काही ते जमायला तयार नाही. 1 घंटा गुरुजींना त्यांनी सोडलं नाही. शेवटी त्यांच्या गुरुजींनी हातात पुस्तक घेतलं आणि पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आली गोष्ट की सगळ्यांनी चुकीचंच वाचलेलं होतं. याचंच म्हणणं बरोबर आहे. म्हणजे हा त्यांच्या जीवनातला हा शेवटपर्यंत गुण होता त्यांचा, की कुठलीही गोष्ट, कुठलीही पंक्ती अत्यंत शुद्ध स्वच्छ वाचली पाहिजे. त्याच्यात अकार, उकार, इकार, मकार, णकार, षकार या बाबतीमध्ये ते फार कटाक्षानं लक्ष देतात. तर हे विद्यार्थी दशेपासून होतं त्यांचं.
हा एक प्रसंग. दुसरा एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये असा आहे की सत्य याचे संस्कार कसे असतात, सत्य खरं बोलणं याचा एक संस्कार सांगण्यासाठी त्यांच्याकडे एक केतकर नावाची गुरुजी होती. केतकर, त्या केतकरांनी यांना काव्य शिकवायचं. रोज 1-2 श्लोक शिकवायचे. त्या 2 श्लोकाचं मुलांनी पाठांतर करायचं. त्या 2 श्लोकांचा अन्वय अर्थ सगळ्या दुसऱ्या दिवशी मुलांनी पाठ सांगायचा. मुलगा जर चुकला तर ते केतकर गुरुजी स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असत. पोरग जर चुकलं तर गुरुजीच मारून घ्यायचे, असं होतं. एकदा काय झालं तर केतकरांचा जो मुलगा आहे, त्यांचा एक मुलगा यांच्याबरोबर बसायचा. त्याला काही ते श्लोक आले नाहीत, त्याचा अनुवाद काही झाला नाही, पहिल्या दिवशी शिकवलं ते काही आलं नाही. तर गुरु केतकरांनी सांगितलं, बाळ तू केलं नाहीस का हे? विचारलं त्याला, असं केलं नाहीस का, अभ्यास केला नाही का? तो म्हणला मी अभ्यास केला. ते म्हणले तू खोटं बोलू नकोस, तू काय एवढा मठ्ठ नाहीस की अभ्यास केला आणि तुला येत नाही. तुला ज्या अर्थी येत नाही त्या अर्थी तू खोटं बोलतोस. तू जर खोटं बोलत असशील तर मी आज जेवणार नाही. आणि मग त्या केतकरांनी त्या दिवशी दिवसभर जेवण नाही केलं. सत्य. ज्यावेळेस त्या मुलाला वाईट वाटलं की आपल्यामुळे आपले बाबा उपाशी राहिले, त्यावेळेस मग त्यानं खरं बोललं की मी काल अभ्यास केला नाही. ते म्हणजे तू आम्हाला आधी सांगायला पाहिजे, तू खोटं बोलला म्हणून मी आता जेवणार नाही, मी दिवसभर जेवणार नाही, खोटं बोललास म्हणून, बाकी काही. आणि हा जो संस्कार त्यांनी पाहिला याचा परिणाम असा झाला की आयुष्यभर सत्याची कास धरायची हे यांच्यावर बिंबवलं गेलं. एक संस्कार जो असतो, त्यावेळेस त्यांची जी गुरुजी होते त्यांनी ते फार सांगितलं की नाशिकच्या पाठशाळेमध्ये संस्कार खूप झाले त्यांच्या. संस्कार, विचार कसा करायचा हे. तर काही जणांनी असं स्वतः जीवनात होतं. म्हणून याचा परिणाम असा झाला की पुढे आयुष्यभर जीवनामध्ये गुरुजी नांदेडला पाठशाळेमध्ये शिकवत होते, त्यावेळेस पुष्कळ वेळा असे प्रसंग आलेले, पुष्कळ वेळा की मुलं ऐकायचे नाहीत, काही करायचे नाहीत. त्यावेळेस मग गुरुजी स्वतः उपाशी बसत असत. मुलाचं जर सूर्योदयानंतर स्नान झालं एखाद्या पोराचं तर त्याला तर उपाशी बसवायचीच ते, त्याला तर सूर्योदयानंतर जेवून द्यायचे नाही, पण ते स्वतःही जेवायचे नाही पोरासाठी म्हणून. असं होतं. एकदा तुमच्या भाऊजींच्या संबंधित एक पुढला प्रसंग आत्ता सांगतो, पुढे येईल आलाय की नाही मला माहित नाही. याच्यामध्ये त्र्यंबकराव जवळकर काय होतं की त्यावेळेस गुरुजी साधूवाड्यामध्ये राहत होते. मुलं इकडे पाठशाळेत राहायचे, म्हणजे इकडे दत्त मठ होता, नारायणगावचा मठ, पाठशाळेत दोन्ही स्वयंपाक वेगवेगळे होते. पण गुरुजींचं आयुष्यभराचं एक व्रत असं होतं की त्यांच्या पंक्तीला एकतरी ब्राह्मण असायचे. म्हणून द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण म्हणून दुसरं कोणी नाही म्हणल्यामुळं त्र्यंबकरावला सांगितलं होतं, त्र्यंबक तू आज जेवायला ये म्हणून. आणि ऐनवेळ झालं काय, काही पाहुणे आले. ते पाहुणे आले आणि त्या पाहुणे आल्यामध्ये यांना सांगितलं, हे आई साहेबांनी सांगितलं होतं, गुरुजींना माहित नव्हते की तू जेवायला म्हणून. त्या आईंच्या काही लक्षात नाही राहिलं वाटतं, काय झालं काय. त्या पाहुण्यांच्या बरोबर जेवणही झाले, यांचे झाले. या मुलाला काही कोणी बोलवलं नाही. पण पाठशाळेमध्ये असा नियम होता की बाहेर जेवायला जायचं असलं आधी सांगावं लागायचं की मी आज जेवायला नाही म्हणून. यांनी पाठशाळेत सांगून ठेवलं मी जेवायला नाही, कारण मला गुरुजींकडे जेवायला जायचं. गुरुजींकडून निरोपच नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपाशी. संध्याकाळी 6 वाजता हा सगळा खुलासा झाला. मग त्याला ते जेवू वगैरे घातलं. पण काल त्र्यंबक माझ्यामुळे उपाशी राहिलो, गुरुजी दुसऱ्या दिवशी उपाशी राहिले. हे लक्षात ठेवा. हा जो संस्कार आहे तो केतकर गुरुजींचा, तो संस्कार त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी पाळला. म्हणजे किंवा माझ्याकडून चूक झाली, त्या मुलाला विनाकडे शिक्षा दिली, म्हणजे खरं म्हणजे त्याची काही चूक नव्हती ना, आपल्या सगळ्या गोंधळामुळे चूक झाल्यामुळे ती शिक्षा आपण भोगली पाहिजे यानं म्हणून गुरुजींनी दुसऱ्या दिवशी एक दिवस उपाशी राहिले गुरुजी, असा त्यांचा कटाक्ष. तर हे जे नाशिकच्या काळामध्ये ते जे राहिले, ते नाशिकच्या काळात हा संस्कार त्यांच्यावर फार तीव्र झाला. नीतिमूल्याचं शिक्षण ज्याला म्हणून, नीतिमूल्य म्हणून, ते नीतिमूल्याचे त्यांच्यावर खूप तीव्र संस्कार झाले. आणि त्यामुळं यांच्यावर मुळात बुद्धिमत्ता, घरातलं वैदिक संस्कार, होत्र वगैरे पाठ, पुन्हा हे असे चांगले संस्कार, याचा परिणाम असा होता की कुर्तकोटी स्वामी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पाहू लागले होते. कुर्तकोटी म्हणजे त्यांचे विद्यार्थी कसे तर कुर्तकोटी स्वामी त्यांना मुद्दामून आपल्या जवळ बसून घेऊन भाष्याचा पाठ वगैरे सांगत असत. वस्तुतः गुरुजी वेदांत तिथे शिकले नाही, बाकीतच शिकले, काही काव्य, न्याय वगैरे असं. मीमांसेचे 1-2 अध्याय, मीमांसा शाबर भाष्याचे अध्याय
मी आता सांगितलं लक्ष्मण शास्त्री मुरगुडकरांकडे त्यांनी शिकले. तर ते सगळं तिथं त्यांच्याकडे झालं. पण कुर्तकोटींना असं वाटत होतं की हा मुलगा पुढे आपला उत्तराधिकारी व्हावा, इतकं त्यांचं त्या आचरणाला परिणाम. या सर्व परिस्थितीमध्ये अजून एक महत्वाचा प्रसंग झाला. तो म्हणजे असं की मी कालही बोलताना असं सांगितलं होतं की वातावरण तर नवीन होतं. 1920चं ते वातावरण, त्यावेळेस साधारणपणे नवं जुनं असं वादळ चालूच होतं. नवं स्वीकारायचं का, जुनं टाकायचं का वगैरे असे वादळ होते. आणि या सगळ्या वादळामध्ये यांचे काही नाही म्हटलं तर यांची थोडी मतं आधुनिक व्हायला लागली होती, आधुनिकतेने विचार करू लागले होते प्राचीनांपेक्षा आधुनिकते. तर ते दमानिमकर जे गुरुजी होते त्यांचे, दमानिमकर, त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा विचार हा एकतर्फी करायचा नाही, दोन्हीकडून करायचा. पूर्ण म्हणजे सनातन पक्षानेच करायचं असंही नाही आणि आधुनिक मतानेच करायचं असं नाही. म्हणजे आपले सगळे परंपरा, आपलं सगळं ज्ञान सगळं चुकीचं आहे असं कधी समजायचं नाही. जे सत्यतः तत्वतः युक्तितः पडतं त्याचा विचार करायचा. म्हणजे आपण जर उलट तपासायला लागलो तर आधुनिक मतं फोल ठरतात, हे दमानिमकर यांनी सांगितलं. आणि ते खरं आहे. आधुनिकांची कुठलीही विचारसरणी सुरुवातीला खूप आकर्षक वाटते, पण ती उलटी जर आपण तपासायला लागलो, उलट जायला लागलो तर ती फोल ठरते. हा आतापर्यंत लोकशाहीचा एवढा डांगरा पेटवला गेला. आता सध्या आत्ताची परिस्थिती जर पाहता, लोकशाहीचा एवढा डांगरा, आज लोकशाही येऊन फार कोणी सुखी झालेलं नाही. सुखाचा सगळा हेच आहे. म्हणजे नवीन समस्या आहे, नवीन काहीतरी वेगळं झालेलं आहे, पहिल्यापेक्षा तीव्र समस्या आहेत. ज्या समस्या बाहेर बोलता येत नाहीत अशा पण आहेत काही, की पूर्वी तरी काही एक विशिष्ट सामाजिकच समस्या होत्या, बाकी आता कोणाला धरबंद राहिलेला नाही. या लोकशाहीनं काय मिळवलं? तोटेच झाले. लोकशाहीनं काहीच मिळवलं नाही, धरबंदच राहिला नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, काहीच नाही. पण लोकशाहीचा डांगरा पेटवला गेला. सुरुवातीला ते लोकशाही म्हणजे एकदम लोकांसाठी, लोकांनी चालवलेलं, लोकांचं राज्य बनवलं गेलं, असं काही काही शब्द प्रयोग केले गेले. त्यामुळे आपल्या लोकांना वाटलं किती काय. पण आज काय स्थिती आहे? मूर्ख लोक सगळे तुमच्या डोक्यावर येऊन बसलेले, ही परिस्थिती आहे. त्याचं कारण काय? मूलतः संस्कार नाही नसल्यामुळं चुकीच्या लोकांचे, म्हणजे जास्त डोके तिकडे त्याला मत जास्त, हाच विचार मुळात चुकीचा आहे. मुळात विचार कसा पाहिजे? जास्त डोके असणं महत्वाचं नाही, योग्य डोके असणं महत्वाचं आहे की नाही? पण तसा विचार होत नाही आता लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये जास्त डोके असतील तर म्हणून हे आधुनिक विचारसरणी जी आहे, कुठलीही घ्या तुम्ही, कुठलाही विचार मांडा, कोणताही घ्या, नियम असा मेजॉरिटी लॉ, हो ना, असं का आपण इकडे का म्हणत नाही? ते त्याचं कारण झुंडशाही किती एकत्र आले म्हणजे 100 मूर्ख आणि एक शहाणा, याच्यामध्ये एका शहाण्याचं मत महत्वाचं असते, 100 मूर्खांचं नाही. कारण 100 मूर्ख एका गेले तरी कसं असतं, जसे 100 आले एकमेकांच्या हाताला हात धरून चालायला लागले तर काय करतील? कुठे जाऊन पडतील? कुठेतरी खड्ड्यातच पडतील ना. 101 जरी त्यांना वाचायला आला, तो जर आंधळा असेल तर तो काय करेल? तोही त्याच्यावर जाऊन पडेल. आणि उपनिषदाचं वाक्य आहे की अंधेन नियमानाः यथांधाः, आंधळ्यानं नेलेले लोक जसे बाकीचे आंधळे सगळे घेऊन जातो आंधळा, त्यांचा एक लीडर आंधळा असेल, तर ते जसे जातात तसं हे मूर्खांचं असतं. म्हणजे मूर्ख या शब्दाचा अर्थ ज्याला शास्त्रीय दृष्टी नाही, वैनयिक बुद्धी, वैनयिक या शब्दाचा अर्थ शास्त्रीय दृष्टी, शास्त्रीय विचार ज्याच्या ठिकाणी नाही, असा माणूस नाही मानायचा. समाजातल्या त्याच माणसांचं मानायचं की जे माणसं वैनयिक बुद्धीनं काम करणार आहेत, असं होतं. त्यामुळं इकडं कमी ते जास्त हा मुद्दा नाही. आता तुम्ही जर लोकशाहीचं काय झालं, लोकशाही म्हणा, संस्था म्हणा, संस्थेचं सुद्धा काय होतं, लोक संस्था काढतात आणि नंतर ते संस्था स्वतःच्या मालकीची समजतात ना, आहे की नाही? असंच चालू आहे की नाही? संस्था आपल्या मालकीची, सगळं आपल्याच मालकीचं. हे लोकशाहीच्या पद्धतीने, लोकशाहीचा हा मोठा दोष आहे लोकशाहीचा. म्हणजे कुठलाही विचार केला तर त्याचं काय होतं की उलट जेव्हा तुम्ही तपासायला जाल ते घातक असतं. अशा प्रकारचा विचार दमानिमकर गुरुजींनी त्यांना समजावून सांगितला आणि म्हणून दमानिमकरांच्या या विचाराने ते प्रभावित झाले. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. विवाह संस्था, ही आपल्याकडे सुद्धा विवाह संस्था केव्हा आली? विवाह संस्था ही जवळपास सत्ययुगात अशी स्थिती होती की सत्ययुगातले जे लोक आहेत, आपल्या इतिहास जर आपल्या पद्धतीने आपण जर तपासायला गेलो
आपल्याला काय सापडतं? सत्ययुगामध्ये सगळे माणसं धर्मानं वागणारे होते, कोणीच अधर्माने वागत नव्हतं सत्ययुगामध्ये. त्यामुळे काय होतं की परस्पर संरक्षण आपोआपच होत होतं. मी माझ्या धर्मानं वागतोय, तुम्ही तुमच्या धर्मानं वागतोय, म्हणजे संघर्षाचा चुकीचा प्रश्नच येत नाही. जसं मुलाला वडिलांनी काम सांगू नये किंवा विद्यार्थ्याला गुरुजींनी काम सांगू नये, पण मुलाने किंवा विद्यार्थ्यांनी काम केल्याशिवाय राहू नये. याचा अर्थ काय? यांनी सांगायच्या जर त्याला काम केलं तर प्रसंग संघर्षाचा येईल कुठं? रागवायचा प्रसंग येईल का? नाही देणार. म्हणून धर्मेण प्रजा सर्व रक्षण तिस्म परस्पर. धर्मानं सगळं. ज्यावेळेस या धर्मामध्ये काही कमी आलं, कामोद्भव झाला, आळस वाढला, इतर काही गोष्टी वाढल्या, त्यानं थोडी पातळी खाली आली. पातळी खाली आल्यानंतर मग हे सगळं सुरू झालं. मग हे सगळं सुरू झालं तर त्याच्यात काय झालं? विवाह ही संस्था सुद्धा त्यामुळे सुरू झाली. महाभारतामध्ये श्वेतकेतू आणि उद्दालकांची कथा आहे. श्वेतकेतू आणि उद्दालक यांची कथा महाभारतामध्ये सांगितली. काय आहे की उद्दालक ऋषी हे तपश्चर्यावर बसलेले, ध्यानाला बसले, आणि एक राक्षस येतो, तो त्यांच्या बायकोला घेऊन जायला लागतो, ओढून नेतो, आक्रमण करून. श्वेतकेतूला राग येतो. श्वेतकेतू त्यांचा मुलगा, त्याच्या आईला ते घेऊन जातात, तो प्रतिकार करायला बघतो. तर त्याचा काय प्रतिकार फार, तो काय 10-14 वर्षाचा, त्याचा प्रतिकार काही फार पडत नाही. आणि हे आपले शांत बसलेत ऋषी. तर तो त्यांना म्हणतो की तुम्ही असं कसं करू शकता? तुमची बायको तो माणूस घेऊन चाललाय आणि तुम्ही प्रतिकारही करत नाही, तुम्ही शांत बसले. त्यावेळेस ते म्हणतात की हा धर्म आहे. ते उत्तर काय देतात? हा धर्म आहे. हा धर्म का? याचं कारण असं की असा काही नियम नाही की कोणी कोणाबरोबर राहावं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की श्वेतकेतूला ज्यावेळेस उद्दालक ऋषी हे उत्तर देत आहेत की हा काही नियम नाही की यांनी आपल्या बरोबर राहायला पाहिजे, म्हणजे त्या काळात विवाह संस्था होती का? विवाह संस्था नव्हती. हे त्याचं उत्तर आहे. विवाह संस्था नसल्यामुळे काही नाही. आणि एक धर्म सनातन, म्हणजे हा धर्म सनातन म्हणतात ते त्याला. मग श्वेतकेतून पुढे ती विवाह संस्था नियम केला विवाह बंधनाचा. त्याच्यापूर्वी विवाह संस्था नव्हती. ही गोष्ट दमानिमकर गुरुजींना सांगितली आहे त्यावेळेस विद्यार्थी दशेत. आणि सांगितलं की अशा पद्धतीने विचार करायचा असतो. समाजशास्त्राचा विचार करत असताना कसं की समाजात नियम जे आहेत, आतापर्यंत हिंदू धर्मशास्त्राने जे नियम घातले, त्या नियमांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी जे नियम घातले ते पूर्वीची असलेली मर्यादा तोडून नाही घातले, तर असलेल्या मर्यादेला अजून व्यवस्थित करण्यासाठी नियम घातलेले. आणि आता आधुनिक लोक जे आहेत ते काय करतात? नवीन नियम करायचे म्हणतात, पण असलेलेच नियम मोडायचे म्हणतात. हा दोन्हीतला मोठा फरक आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये जे नियम आतापर्यंत येत गेले ते कसे आले? पूर्वीची ज्या काही चुका असतील त्या चुका सुधरवत ते नियम करत आले, आहे की नाही? असलेले नियम नाही तोडले त्यांनी, असलेल्या नियमांना सुधरवलं. आणि आत्ताचे आधुनिक सुधारक काय म्हणतात की असलेले नियमच तुम्ही तोडून टाका, आहे की नाही? आहे ते सगळं बंद करा, जाती व्यवस्था उडवून टाका, वर्णाश्रम व्यवस्था उडवा, असं सगळं चालू आहे. विवाह संस्था सुद्धा ठेवू नका, वगैरे वगैरे वगैरे. हा, मग धर्म समभाव म्हणलं तर सर्व धर्म जर समभाव आहे तर मग आपला धर्म मध्ये राहायला काय हरकत आहे? दुसरीकडे कशाला जायचं? सगळे धर्म जर सारखे तर आपला धर्म मग कशाला सोडायचा वस्तुतः. पण आता विचारसरणी कशी आहे की आपला धर्म सोडून दुसरीकडे जा, म्हणजे असलेले नियम तोडायचे, ही सध्याची स्पर्धा चालू आहे. तेवढा आधुनिक लोकांचा विचार आणि प्राचीनांचा विचार, हा दोन्ही विचार डोळसपणे करा, अशा प्रकारे त्यांना समजून सांगितलं. आणि त्यामुळे गुरुजींच्या विचाराला एक वेगळी दिशा मिळाली. जे ते नवीन मतवादी होऊ लागले ना 15व्या-16व्या वर्षामध्ये, त्या वयामध्ये जे ते नव्य मतवादाकडे त्यांचं आकर्षण झालं होतं, त्याच्यापेक्षा ते आकर्षण मोडलं आणि ते इकडं पुन्हा प्राचीन विचार करायला लागले, मग उलटा विचार करायला लागले, तपासायला लागले. जसं अप्पांच्या चरित्रात आहे की ते दासगणू महाराजांशी नेहमी असा वाद घालत असत वर्धानंद महाराज. एकदा दासगणू महाराज एक फार वाक्य चांगलं बोलले होते त्यांना. हे बघ म्हणले, तू जे बोलतो ते मला कदाचित तर्कता सांगता येणार नाही, पण मी जे सांगतोय
या सांगण्या पाठीमागे तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, मागचे जेवढे काही पंडित आहेत, शंकराचार्य वगैरे, या सगळ्यांचा कोणाचा तरी आधार आहे. आता तू हे जे सांगायला की हे सगळं चूक आहे, एकदम उडवून लावायला, याचा अर्थ असा होतो की गेल्या 1000 वर्षात तुझ्याशिवाय कोणी शहाणा जन्मलाच नाही, सगळे मूर्ख जन्मले, असा त्याचा अर्थ होतो. असं म्हणायचं का? आतापर्यंत कोणी जन्मले नाही शहाणं, हे एकटेच जन्मले, असं होत नसतंय ना. आलं का लक्षात? कोणीच जन्मले नाही. म्हणजे जी एखादी परंपरा चालत आहे ती परंपरा सगळी एवढी चुकीची कशी असेल? वस्तुस्थिती तीच आहे. आता तुम्ही लिहिणं, तुम्ही नाही, तुम्ही लिहून काही उपयोग होणार नाहीये, तुम्ही लिहिण्यानं काही फरक पडणार नाहीये, कारण तुमच्या लिहिण्यात तेवढा दमच नाही. तुम्ही लिहून काय लिहिणार आहेत? यांचंच गोष्टी लिहिणार ना. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जे म्हणतात, व्यासांचंच सगळं आहे. व्यास आणि व्यास, मध्व, वाल्मिकी, शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य नाही, पण हे 3 महत्वाचे: शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्व. त्याच्यानंतर आपले इकडले ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज. यांच्या बाहेर तुम्ही काय लिहू शकता सांगा मला? तुम्ही काहीच लिहू शकत नाही. तुम्ही यांच्या बाहेर काही नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे, यदि हस्ती तदन्यत्र यज्ञ हस्ती न तत्क्वचित. याच्या इथं जे ते सगळीकडे, याच्या बाहेर काहीच नाही. वस्तुस्थिती कितीही अर्थशास्त्रात किती काही घोळ बनला तरी शेवटी त्यांना हिंदू अर्थशास्त्रावर यावं लागणार आहे. सगळ्यांनाच, जगाला यावं लागणार आहे. आणि जे यायला लागले हे लक्षात ठेवा. कारण नवीन 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 म्हणून वळवल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उथळ आहेत. मेडिकलचं एक मी उदाहरण देतो की तुम्हाला. मेडिकलमध्ये सेप्टॉन नावाची पूर्वी गोळी दिली येत होती. 90च्या दशकात ती फार जोरात होती. ती 94-95 पासून बंद झाली. ती का बंद केली? तर त्या सेप्टॉन गोळीनं हाडे काळे पडायचे, दात काळे पडायचे. अमेरिकेमध्ये ते तसं संशोधन झालं, बंद केली. तुमचं त्रिफला चूर्ण आहे ते अजूनही चालू आहे. आणि ते किती वाईट अवस्थेत त्रिफला चूर्ण देते ते कामाला करतं, आजही काम करतं. ते किती वाईट अवस्था असू द्या, फक्त ते काम करायला 2-3 दिवस उशीर लागेल, पण ते काम करत नाही असं होत नाही. आलं लक्षात? हे जे आहे म्हणजे उथळता आणि अत्यंत सूक्ष्मतेनं चिंतन करून केलेली एखादी पद्धत. मुळात त्रिकाणाबाधित तत्व शोधण्यासाठी लागणारी जी पद्धत आहे ती बद्दल आपण न्यूटनचं किती कौतुक करतो, पण न्यूटनच्या याच्यात इतके दोष होते, ते सगळे दोष यांनी दूर केले. जयंतरावनी, नारायणकरांनी. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने शोधून काढला जे म्हणतात, त्यातही त्यानं जे मांडणी केली ती मांडणी चुकीची होती. रसेलचं किंवा आता मार्क्सचं जे चाललेलं आहे श्रमाधिष्ठित मूल्य, खाली तेच चालू आहे ना. हे सगळं शेतकरी आंदोलन वगैरे काय करतो तेच चालू आहे. श्रमाधिष्ठित मूल्य, श्रमाधिष्ठित मूल्य हे याच्या इतका फसवा कुठला हे नाही. हे काय शब्दप्रयोग आहे. कारण श्रम काही वेळा काही गोष्टींना श्रम कमी लागतात. उदाहरणार्थ मी देतो, समान आकाराचा समान वजनाचा एक चौरंग लाकडाचा केला सुधारणा, आणि तेवढ्याच आकाराचा तेवढा त्याचा एक चौरंग चांदीचा सोनाराने केला. दोन्हीकडले श्रम सारखे नाही होत. सुताराला जास्त श्रम आहे, सोनाराचं काम नाजूक आहे. श्रमाच्या मानानं नाजूक काम आहे, हे लक्षात ठेवा. अर्धांटपणाच्या मानाने जर विचार केला तर ते नाजूक काम आहे. मूल्य सोनारचं जास्त आहे ना. श्रमाधिष्ठित मूल्य आलं कुठून? अत्यंत व्यावहारिक नियम आहे हा, माहिती आहे का? श्रमाधिष्ठित मूल्य म्हणजे कळलं का? पण हे शब्द आता हे किसान आंदोलन वगैरे जे चालू आहे ना, ते मूर्खपणा आहे. या दृष्टीने ते चिंतनच करत नाहीत. श्रमाधिष्ठित मूल्य हा विषय नाहीये. श्रमा आणि वस्तू या दोघांचा विचार करून केलेलं मूल्य महत्वाचं आहे. बारीक नक्षीकाम आहे एखादं, बारीक, त्याला भले तुमच्यासारखे श्रम लागत नसले तरी बुद्धीचं कौशल्य जास्त आहे ना. श्रमाधिष्ठित मूल्य म्हणलं एखादा दिवसभर काम करतो आणि एखादा प्राध्यापक आज तुमचा 45 मिनिटाचं व्याख्यान देतो, त्याला का तुम्ही एवढा पगार देता आणि याला का देत नाही? अत्यंत अव्यावहारिक कल्पना, अत्यंत अव्यावहारिक ही. म्हणजे नवीन लोकांनी जे जे मतं मांडलेत ना त्या मतामध्ये फोलपणा खूप आहे.
असा फोलपणा हा नीट विचार करत, उलटा जर विचार करत गेला तरच कळतो. सरळ विचार केला तर नाही कळत. सरळ विचार केला तर एकदम छान वाटतं. सगळ्यांना समान समान नागरिक आहे ना, याच्यामध्ये सर्वात नुकसान हिंदूंचंच होणार आहे. मी तुम्हाला सांगतो. समान नागरिक आहे किंवा समानता जी म्हणतात ना, ती समानता कुठं असली पाहिजे? दृष्टीच असेल की व्यवहारात असेल? दृष्टीच असली पाहिजे, व्यवहारात ती उपयोगाची नाही. तर व्यवहारात असं आहे की कोणाची तब्येत कशी काही नाही, ते लहान नाही काही का ऐकलं 4 लेकरं होते, त्यातले मोठ्यांना आणि सगळ्यांना समान खाऊ घालायचं म्हणून लहान मोठे उपाशी मेले आणि लहान आजीर्ण होऊन मेले, कारण समान खाऊ घातलं म्हणून. आहे की नाही? तर अव्यावहारिकता ही फार या विचाराने आपल्याला म्हणजे शब्दप्रयोग असा शब्दजंजाल खूप आहे, छान वाटतं, ऐकायलाही बरं वाटतं, समानता तसं नाही आहे. म्हणून पंडित समदर्शिना म्हणतात. पंडिता समदर्शिना. गीतेमध्ये सुद्धा काय म्हटलं? समदर्शी. समदर्शी समान समजावं. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करिचित. विनोबा भावांचा दृष्टांत असा आहे, विनोबा भावांचा, की कितीही चैतन्य सगळं सारखे असं म्हटलं, सगळं एकच आहे ना ब्रह्म म्हणून, बैलही एक आहे, माणूसही एक आहे, म्हणून पूर्णाच्या पोळीचं जेवण खाऊ घालत असताना ते ब्राह्मणालाच खाऊ घालायचं असतं, कडवा बैलालाच खाऊ घालायचं असतं. उलट करून नाही चालत. कळलं का? कडवा माणसाला घातला आणि ते चालत नाही. तर असे जे अनेक दृष्टांत दमा निमकर गुरुजींनी यांना सांगितल्यामुळं यांची विचारसरणी थोडी वेगळी झाली. आता यांच्याबरोबर गदो देशपांडे होते, तिथं नाशिकला शिकत होते गदो देशपांडे. हे दररोज गदो देशपांडे एकेकाळी समर्थांचे भक्त होते, दासबोधाचं पारायण वगैरे करत असत ते. पण त्यांनी रसेल वाचला आणि दासबोध सोडून दिला आणि त्याच्यानंतर ते कधीच दैविक म्हणजे आध्यात्मिक झालेच नाही, ते नास्तिकच झाले. पण दमानिमकर गुरुजींनी मात्र त्यांना सांगितलं असं एकतर्फी विचार करून चालत नाही. आणि यांचा विचारसरणी एकदम प्राचीन झाली. आणि या दरम्यानच्या काळात एक मोठा त्यांच्या या विचारसरणीला चालना देणारा म्हणा किंवा ती विचारसरणी पक्की करण्यास कारणीभूत होणारा एक कार्यक्रम असा झाला की दसरा महोत्सव आला. नाशिकचं जे बालाजी मंदिर आहे, त्या बालाजी मंदिराच्या दरम्यान या दसऱ्याच्या निमित्तानं एक निबंध स्पर्धा ठेवल्या गेली आणि त्या निबंधाचं नाव होतं की आधुनिक काळात हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करावे. याच्यावर 1000 शब्दामध्ये निबंध लिहायचा. जर असं झालं, तो निबंध गुरुजींनी या दमा निमकरांच्या आणि गदो देशपांडे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला आणि तो निबंध पहिला आला. गुरुजींनी एका ठिकाणी असं लिहिलंय की पहिला आला हे फार महत्वाचं नाही, येत राहील पहिला दुसरा काय, पण त्या निबंधाने काम चांगलं केलं की माझ्या जीवनाची दिशा निश्चित झाली. इथून पुढलं जे जीवन जगायचं ते हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि आपण जे उपाय सुचवलेले त्याच संदर्भात करायचं. पण तो निबंध उद्या पाहू. इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्ञात्वाद श्री वल्लभत्वं सदैव